इयर वाईज जे पॉप्युलेशन आहे हे पॉप्युलेशनचा काउंट किती आहे, मग दी 1901 पासून ते 2011 पर्यंत आपल्याला हा काउंट दिलेला आहे. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. जसं जसं इयर पुढे चाललेला आहे तसं हा काउंट काय होत चाललेला आहे, इन्क्रीजच होत चाललेला आहे. खूप कमी वेळामध्ये जर पॉप्युलेशन हे खूप जास्त पटीनं वाढत असेल तर याला आपण काय म्हणू शकतो, पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं म्हणू शकतो. पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये राहिलं तर त्यावरती येणारा जो लोड आहे नॅचरल रिसोर्सेसवरचा तो सुद्धा काय होईल, कमी होईल. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहा तुमच्या एकलव्य बॅचमध्ये स्वागत करते. आणि आज आपण जो थर्ड चॅप्टर आहे त्या थर्ड चॅप्टरचा जो लास्ट पार्ट आहे तो बघणार आहोत. मग आतापर्यंत काय काय कव्हर केलेले पॉइंट्स आहेत ते एकदा बघूयात लगेच. पहिल्यांदा आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय शिकलेलो आहे. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय होतं तर जे ऑलरेडी प्रेझेंट असणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला काय करतात, जन्म देत असतात. मग हे करत असताना नवीन स्पीसीज तयार करत असताना त्याच्यामध्ये दोन प्रकार बघितले आपण. मग त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन असे दोन मेन टाईप आहेत. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, कसं होतं हेही शिकलोय. पुन्हा त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होतं, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे सगळं शिकलोय. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो पार्ट आपण बघितला त्याच्यामध्ये जे काही प्लांट्समध्ये होणारं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे तो पार्ट आपण कव्हर केला. त्यानंतर जे काही ॲनिमल्समध्ये होणारं म्हणजेच आपण ह्युमन्समध्ये होणारं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण शिकलेलो आहे. मग त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, हा पार्ट आपण कंप्लीट केलेला. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी या पार्टमध्ये आपण जी काही डेव्हलपमेंट आहे बर्थमध्ये होणारी ती डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन आहे, हा पार्ट कव्हर केलाय. आता यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे या पार्टमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे या सायकलबद्दल, त्याचसोबत त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय आहे, त्यानुसार काय काय केलं पाहिजे, हे सगळे पॉईंट आपण या पार्टमध्ये कव्हर करणार आहे. आणि त्यानंतरचा जो लास्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे की जे वाढतं पॉप्युलेशन आहे हे कसं कंट्रोल झालं पाहिजे किंवा वाढत्या पॉप्युलेशनमुळं जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात काही त्याच्यावरती सोल्युशन्स आहेत का, हा सगळा पार्ट आपण कव्हर करणार आहे. चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल. आता जे काही रिप्रोडक्शन होतं किंवा ह्या ज्या सगळ्या नॅचरल प्रोसेस आहेत ह्या आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. मग ही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय करायचंय, काय काय सांगितलेलं आहे हा पार्ट बघूयात आपण. अ पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ. आपण हेल्थ कशाला म्हणतो रे, जेव्हा एखादा पर्सन हा फिजिकली म्हणजेच काय, एकदम फिजिकली फिट आहे, त्याची पूर्ण बॉडी असेल, पूर्ण स्ट्रॉंग आहे, फिजिकली फिट आहे, त्याला आपण फिजिकल फिटनेस म्हणतो. त्यानंतर मेंटल म्हणजे काय रे, किंवा मेंटल फिटनेस आपण कशाला म्हणू शकतो तर आपण आपल्या विचारांनी किंवा आपण स्ट्रेस घेणं आहे, टेन्शन्स घेणं आहे हे फार कमी असेल किंवा अगदी लिमिटेड गोष्टींसाठीचं असेल, अगदी स्ट्रेस फ्री राहणं आहे, ह्या सगळ्या कंडिशनला आपण काय म्हणतो की मेंटल फिटनेस किंवा मेंटल हेल्थ कशी आहे, स्ट्रॉंग आहे, चांगली आहे. त्याचसोबत सोशल स्ट्रॉंगनेस म्हणजे काय, आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांसोबत जेव्हा बोलतोय, वावरतोय, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करतोय तेव्हा ते चांगलं असणं, हेल्दी असणं, ह्या सगळ्याला आपण एकत्रितरित्या काय म्हणतो, हेल्थ असं म्हणतो. मग यामध्ये occurrence of menstrual cycle is related with reproductive and overall health of woman. जे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे हे मेन्स्ट्रुअल सायकल कशाच्या रिलेटेड आहे, रिप्रोडक्शनच्या रिलेटेड आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या रिलेटेड आहे. मग हे जी वुमन आहे ती वुमन रिप्रोडक्शन करते त्यासाठी गरजेची असणारी मेन्स्ट्रुअल सायकल आहे तिची सुद्धा जी हेल्थ आहे ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यानंतर nowadays women are working as per with men due to this.
दे हॅव टू स्टे आउटडोर्स फॉर होल डे. आता काही वुमन्स आहेत, आता बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूला बघतोय, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच ऑफिसेसमध्ये, बऱ्याच आपण फील्ड्स बघतोय बाहेरच्या बऱ्याचशा, की प्रत्येक ठिकाणी आपल्याला वुमन काम करताना दिसतीये, बरोबर. पूर्वी असं नसायचं, किंवा जी वुमन आहे ही खूप लिमिटेड गोष्टींसाठी होती, किंवा मग ती घराच्या बाहेर जाणं नसेल, किंवा काही लिमिटेड गोष्टींसाठीच घरातून बाहेर पडणं. पण आता तसं आपण बघत नाही, आपण बरीचशी डेव्हलपमेंट बघतोय. मुलींचं शिक्षण तेवढं पुढे जाणं असेल, किंवा मुली शिकतायत, वुमन शिकतीये, ती जॉब करतीये, बऱ्याच अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करतीये, खूप जास्त काहीतरी डेव्हलपमेंट चालू आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती कशाच्या बरोबरीने करतीये, तर जे मेन्स आहेत त्या मेन्सच्या बरोबरीने ही सगळी कामं चालू आहेत. मग हे करत असताना त्याचबरोबर जी हेल्थ आहे, ही हेल्थ सुद्धा जपणं तेवढ्याच गरजेचं आहे, तेवढंच महत्त्वाचं सुद्धा आहे. मग यानंतर पुढचा पॉइंट आपण बघूयात. ब्लीडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. ड्यू टू दिस प्रायव्हेट ऑर्गन्स नीड टू बी मेंटेन क्लीन टाइम टू टाइम, अदरवाइज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराइज. आता जेव्हा ती वुमन जी आहे ही पूर्ण दिवस बाहेर काम करते, किंवा जे काही मेन्स आहेत ह्या मेन्सच्या बरोबरीने ती बाहेर काम करते, हे करत असताना ती दिवसभर बाहेर आहे, वर्किंग आहे. मग हे सगळं करत असताना जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल चालू आहे, किंवा जेव्हा ब्लिडिंगचा पिरियड चालू आहे, हे होत असताना जे पर्सनल हायजीन आहे हे मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. अदरवाईज इन्फेक्शन्स होऊ शकतात, बरेचसे डिसीजेस होऊ शकतात. मग हे होऊ नये, पर्सनल हायजीन मेंटेन करायचं आहे. जे काही प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन्स हे टाइम टू टाइम क्लीन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर जर हे केलं नाही तर जे काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे होऊ शकतात. त्यानंतर सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराइज इन मेन टू. आता जे प्रॉब्लेम्स आहेत, किंवा हे जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल इश्यूज आहेत, हे फक्त वुमन्समध्येच होत आहेत का, तर नाही. हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे वुमनमध्येही होतात, तसंच सेम हे मेन्समध्ये सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळं क्लीननेस किंवा हायजीन मेंटेन करणं हे दोघांमध्येही काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ देअर जेनायटल्स. जे काही आपले ऑर्गन्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, हे क्लीन ठेवणं, स्वच्छ ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर आता पुढचा पार्ट आपण बघूयात. अमॉंग द व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस सिफॅलिस अँड गनोरिया ऑकर ऑन लार्ज स्केल. जर जे काही क्लीनलीनेस किंवा आपण असं आधी म्हणूयात की बा काही डिसीजेस आहेत की किंवा काही व्हायरसेस आहेत, काही बॅक्टेरियाज आहेत की जे डिसीजेस स्प्रेड करत असतात, सेक्शुअल डिसीजेस आहेत. मग हे सेक्शुअल डिसीजेसमध्ये सिफॅलिस आणि गनोरिया हे येतात. मग आता जे सेक्शुअल डिसीज आहेत ह्याच्यामध्ये सिफॅलिस आणि गनोरिया हे खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यानंतर बोथ ऑफ दी डिसीजेस आर कॉज्ड बाय बॅक्टेरिया. दोन्ही जे डिसीजेस आहेत हे दोन्ही डिसीजेस बॅक्टेरियामुळे होतात. मग आता हे जे बॅक्टेरिया आपण इथं बघतोय ह्या दोन्ही बॅक्टेरियांमुळे हे सिफॅलिस आणि गनोरिया सारखे डिसीजेस होऊ शकतात. त्यानंतर ऑकरन्स ऑफ चान्सरे म्हणजेच की पॅचेस येतात ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनायटल्स. जे काही पॅचेस आहेत हे जर डिसीजेस झाले तर त्या पूर्ण बॉडीवरती इन्क्लुडिंग जेनायटल्स ह्या सगळ्या बॉडी पार्ट्सवरती काय येऊ शकतात, पॅचेस येऊ शकतात. रॅशेस येऊ शकतात, फिवर आहे, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स आहे, ॲलोपेशिया आहे, हे सगळ्या गोष्टी ह्या होऊ शकतात. आता हे जे सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स कशाचे आहेत रे, तर सिफॅलिसचे आहेत. सिफॅलिसमध्ये हे जे सिम्पटम्स आहेत हे दिसू शकतात. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आतापर्यंत काय काय शिकलो की रिप्रोडक्शन होत असताना काही मॉडर्न टेक्निक्स आपण वापरू शकतोय का, ओके, जर काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील तर. त्यानंतर पुढचा पार्ट आपण काय बघितला तर जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती किती महत्त्वाची आहे. जर आपण पर्सनल हायजीन मेंटेन केलं नाही, जर क्लीनलीनेस ठेवला नाही तर कोणकोणते डिसीजेस होऊ शकतात, ओके, त्याचे काही सिम्पटम्स आहेत ते आपण बघितले. आता यानंतरचा जो लास्ट पार्ट आहे तो आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा, की जी वाढती लोकसंख्या आहे ती कशी वाढत चालली आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला आपलं अगदी इयर वाईज दिलेली आहे ते पॉप्युलेशन
आणि हे कंट्रोल करणं किती गरजेचं आहे त्याबद्दल. आता इथे हा चार्ट आपण बघू शकतोय की इयर वाईज जे पॉप्युलेशन आहे हे पॉप्युलेशनचा काउंट किती आहे. मग अगदी 1901 पासून ते 2011 पर्यंत आपल्याला हा काउंट दिलेला आहे. जर आपण काउंट बघितला तर जसं जसं इयर पुढे चाललेलं आहे तसं हा काउंट काय होत चाललेला आहे, इन्क्रीजच होत चाललेला आहे. मग आता याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघूयात आपण. Excessive growth of population within short duration is called as population explosion. आता पॉप्युलेशन एक्सप्लोजन कशाला म्हणायचं तर खूप कमी वेळामध्ये जर पॉप्युलेशन हे खूप जास्त पटीनं वाढत असेल तर याला आपण काय म्हणू शकतो, पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं म्हणू शकतो. त्यानंतर यू मे हॅव रिअलाइज from the table given besides about fast population growth of India. हे जे टेबल दिलेलं आहे या टेबलमध्ये आपल्याला इंडियाचं जे वाढतं पॉप्युलेशन आहे ह्या पूर्ण टेबलमध्ये ते पॉप्युलेशन आपल्याला किती पटीनं वाढत चालले किंवा कसं इयर वाईज वाढत चाललंय हे दिसते. त्यानंतर वी हॅव टू फेस व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक अनएम्प्लॉयमेंट, डिक्रीजिंग पर capita income and increasing loan stress on natural resources etc. आता जे काही वाढतं पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे, या वाढत्या पॉप्युलेशनमुळे कोणकोणते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर पहिलं जर आपण म्हटलं तर अनएम्प्लॉयमेंट किंवा आता नोकरीची जी संधी आहे ही खूप लिमिटेड स्वरूपामध्ये बघतोय आपण. पूर्वी असं नसायचं किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर बाहेर पडल्या लगेच जॉब मिळत होते. पण आता तसं होत आहे का, नाही. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, इव्हन पूर्ण जे एज्युकेशन आहे हे जरी कंप्लीट झालं तरीही जे एम्प्लॉयमेंट आहे ही होत नाहीये. म्हणजेच जी नोकरी मिळणं आहे हे खूप जास्त अवघड झालेलं आहे. मग हे का अवघड झालंय, कारण पॉप्युलेशन हे तेवढं वाढलेलं आहे, कॉम्पिटिशन वाढतीये, ह्या सगळ्यामुळं जे अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे हा खूप जास्त वाढलेला आहे. त्यानंतर इन्क्रीजिंग लोन असेल की बाबा मग आता इम्प्रूव्हमेंट करायची आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट करायची, मग त्याच्यासाठी लोन घेणं, मग लोनचं असणं तर स्ट्रेस घेणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू काय चाललेल्या आहेत, एकमेकांना रिलेटेड आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्याच गोष्टी काय होतात, वाढत चाललेल्या आहेत. त्याचसोबत जे काही आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असणारे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे नॅचरल रिसोर्सेस सुद्धा आपल्याला काय पडतात, हळूहळू कमी पडतात. जर एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर आपलं जे पेट्रोल आहे हे पेट्रोल आता आपल्याला जर आपली अमाऊंट बघितली यूज ती खूप जास्त काय झालेली आहे, वाढलेली आहे. पूर्वी असं होतं का, नव्हतं. पेट्रोल हे खूप स्वस्त असायचं, यूज सुद्धा कसा होता, फार कमी होता. पण जसं जसं पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे यूज सुद्धा काय होतोय त्याचा वाढतच चाललेला आहे. त्याच्यामुळं आता पेट्रोल म्हणजे काय तर नॅचरल रिसोर्स आहे, बरोबर. जर ते नॅचरली तयार होतंय म्हणजे त्याच्यावरती काहीतरी काय आहेत, लिमिटेशन्स आहेत. मग हे लिमिटेड अमाऊंट मध्ये प्रेझेंट असणारं नॅचरल रिसोर्स हे आपल्याला काय होणार आहे, हळूहळू कमी पडणार आहे, त्याची हळूहळू शॉर्टेज येणार आहे. त्यानंतर ऑल सच देर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम्स अँड इट इज पॉप्युलेशन कंट्रोल. आता या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती एकच सोल्युशन आहे. ते सोल्युशन म्हणजे काय, जे वाढतं पॉप्युलेशन आहे ते काय झालं पाहिजे, कंट्रोल झालं पाहिजे. म्हणजेच ते आपलं मर्यादित ठेवलं पाहिजे, ते कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग इज इसेन्शियल फॉर दिस. मग आता हे जर पॉप्युलेशन आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर हे करण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग आपल्या अगदी गव्हर्नमेंटने सुद्धा काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत किंवा आपलं गव्हर्नमेंट सुद्धा त्यासाठी खूप इनिशिएटिव्ह घेत आहे. कारण की जर पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये राहिलं तर आपलं जे काही पूर्ण गोष्टी रोजच्या आयुष्यातल्या आहेत किंवा नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती येणारा लोड आहे, जर पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये राहिलं तर त्यावरती येणारा जो लोड आहे नॅचरल रिसोर्सेसवरचा तो सुद्धा काय होईल, कमी होईल. मग पॉप्युलेशन कंट्रोल करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते कंट्रोल करण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग प्रॉपर जर करून पॉप्युलेशन आपण कंट्रोल करू शकत असू तर हळूहळू आपल्या ज्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा काय होणार आहेत, बॅलन्स होणार आहेत आणि व्यवस्थित होणार आहेत. ओके. आपला जो थर्ड चॅप्टर आहे
इथे आपला संपतोय. आपण सगळे जे आतापर्यंतचे पॉइंट्स आहेत हे कव्हर केलेले आहेत. मग याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स तुम्हाला असतील, जर हा पूर्ण टॉपिकमध्ये काही डाऊट्स तुम्हाला आलेले असतील, काही क्वेरीज असतील, तर आम्हाला नक्कीच कळवा. तुम्ही मेसेज बॉक्समध्ये या रिलेटेड काही ज्या क्वेरीज आहेत त्या सांगू शकता. त्या क्वेरीचं नक्कीच सोल्युशन तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच.